नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी हृदय प्रणाली, रचना आणि कार्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे हृदय. हे कसे कार्य करते आणि त्याचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे पाहूया. विचारा, आपल्या शरीराला सतत रक्तपुरवठा कसा होतो? याचे उत्तर आहे आपले हृदय. हे एक शक्तिशाली पंप आहे. या व्हिडिओमध्ये आपण हृदयाची रचना, त्याचे 4 कप्पे, चेंबर्स आणि रक्त अभिसरण प्रक्रिया 3D ॲनिमेशनद्वारे सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. मानवी हृदय हे स्नायूंनी बनलेले एक अवयव आहे, जे छातीच्या मध्यभागी किंचित डावीकडे स्थित असते. हृदयाचे मुख्यतः 4 कप्पे असतात. 2 अलिंद एट्रियावरच्या बाजूला आणि 2 निलय वेंट्रिकल्स खालच्या बाजूला. या कप्प्यांमध्ये रक्त एकाच दिशेने व्हावे यासाठी झडपा, व्हॅल्व्ज असतात. तसेच हृदयाला जोडलेल्या मुख्य रक्तवाहिन्या, मेजर ब्लड वेसल्स असतात. चला आता रक्त अभिसरण, ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया कशी चालते हे पाहूया. ही प्रक्रिया 2 भागांत विभागलेली आहे. संपूर्ण शरीरातून वापरलेले ऑक्सिजन विरहित किंवा अशुद्ध रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड, हृदयाच्या उजव्या बाजूकडील अलिंदात प्रवेश करते. उजव्या निलयातून हे अशुद्ध रक्त ऑक्सिजन घेण्यासाठी फुफ्फुसांकडे लंग्स पाठवले जाते. येथे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन घेतला जातो. फुफ्फुसातून आता ऑक्सिजनने समृद्ध झालेले म्हणजेच शुद्ध रक्त, ऑक्सिजनेटेड ब्लड, पुन्हा हृदयाकडे येते. हे शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूकडील अलिंदात आणि नंतर डाव्या निलयात येते. ही बाजू खूप शक्तिशाली असते. डावे निलय हे रक्त संपूर्ण शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या ताकदीने पंप करते. हे चक्र दिवसभर अविरतपणे सुरू राहते. या 3D ॲनिमेशनद्वारे तुम्हाला हृदयाची रचना आणि रक्त कसे फिरते हे स्पष्टपणे समजले असेल अशी आशा आहे. आपले हृदय हे आपल्या आयुष्याचे केंद्रस्थान आहे. त्याची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.